Friends, here in this spread, I am going to teach you a new interesting and activity based topic of the 6th standard subject English. Before that, I would like to tell you something important points in this lesson related to your daily life. So, students, let me start today's lesson. Listen very carefully. In this lesson, there are many important things have given. They are related to your daily routine. Now you are students, and in this student life you have to do some course in your home, but they are your personal course. Your parents don't allow you to do your own course, but there are some things you need to do at this age. The lesson given is an action lesson. So, listen to the lesson carefully and use it in your actual life. Students, let's start today's lesson. The lesson is Are you a die kid? Die kid means DIY. It is a short form of the do it yourself. म्हणजे ते स्वतः करा. त्यालाच आपण स्वावलंबी असं म्हणतो. मग तुम्ही स्वावलंबी मूल आहात का? या पाठाविषयी आपण या ठिकाणी सविस्तर शिकणार आहोत. लेट मी एक्सप्लेन दिस लेसन इन द मराठी. सो लिसन व्हेरी केअरफुली अँड पुट युअर फिंगर ऑन लाईन टू लँड. देअरफॉर यू कॅन अंडरस्टँड द होल मिनिंग ऑफ these लाईन्स अँड this लेसन. सो लिसन व्हेरी व्हेरी केअरफुली. वेन यू वेर व्हेरी यंग, जेव्हा तुम्ही बालवयात होता, युअर पॅरेंट्स ऑर अदर ग्रोन अप्स डिड एव्हरीथिंग फॉर यू. तेव्हा तुमचे आई वडील आणि इतर जे काही वडीलधारी माणसं आहेत त्यांनी तुमच्यासाठी सर्व गोष्टी केल्या. दे फेड यू, त्यांनी तुम्हाला खाऊ घातले. वॉश्ड यू, तुम्हाला आंघोळ घातली. ड्रेस्ड यू, तुम्हाला कपडे घातले. अँड टूक यू अराउंड, आणि तुम्हाला अवतीभोवती घेऊन गेले. बट थिंग्स मस्ट हॅव चेंज सिन्स देन, परंतु त्यानंतर गोष्टी बदलल्या गेल्या. नाव आता दॅट यू आर नियरली 11, आता तुम्ही 11 वर्षाचे झाला आहात. यू मस्ट हॅव लर्न टू डू मेनी थिंग्स ऑल बाय युअर सेल्फ. मग तुम्ही आता अनेक गोष्टी स्वतः करायला शिकलं पाहिजे. नाव यू आर अ डू इट युअर सेल्फ. आता तुम्ही काय आहात? डू इट युअर सेल्फ म्हणजे डाय किड आहात, म्हणजे तुम्ही स्वावलंबी मूल आहात. राईट, बरोबर आहे ना? हिअर इज अ लिस्ट ऑफ सम थिंग्स अन 11-year-old चाइल्ड शुड बी एबल टू डू. आता या ठिकाणी 11 वर्ष असणाऱ्या मुलांना ज्या गोष्टी करायला यायला पाहिजेत किंवा त्यांना ते करता आल्या पाहिजेत अशींची यादी या ठिकाणी दिलेली आहे. अँड नेवर माइंड इफ यू कांट डू सम ऑफ दीज थिंग्स ॲज 8. आणि या यादीपैकी जरी काही गोष्टी तुम्हाला करता आल्या नाही तरी काही काळजी करण्याचं कारण नाही. देर इज अ होल इयर फॉर यू टू लर्न दीज थिंग्स. म्हणजे या गोष्टी शिकण्याकरिता, या यादीमध्ये दिलेल्या गोष्टी शिकण्याकरिता तुम्हाला संपूर्ण वर्ष आहे. सो लेट्स बिगिन आवर काउंट. चला तर मग या यादीमध्ये दिलेल्या एक एक गोष्टी आपण शिकूया. कॅन यू टेक केअर ऑफ युअर पर्सनल हायजीन. तुम्ही तुमच्या वैयक्तिक म्हणजे स्वतःच्या आरोग्याची काळजी घेता का? आय ट्रिम माय नेल्स रेग्युलरली. डू यू? मी माझी नखे नियमितपणे कापतो. तुम्ही ते करता का? आय टेक वॉश ऑन माय ओन. मी माझे अंग स्वतः धुतो. अ प्रॉपर वॉश, अगदी परिपूर्ण स्नान. आय रिमेंबर टू वॉश बिहाइंड माय इयर्स, अंडर आर्म्स, एल्बोज, नीज एक्सेट्रा. माझ्या कानामागे, काखेमध्ये, कोपर, ढोपर इत्यादी धुवून स्वच्छ ठेवण्याची आठवण मी ठेवतो. तुम्ही तसे करता का? अँड आय यूज इनफ वॉटर. आणि मी पुरेसे पाणी वापरतो. नॉट मोर, जास्तही नाही. नॉट लेस, कमीही नाही. आय कॅन ऑइल अँड कॉम माय हेअर ऑन माय ओन. मी माझ्या केसांना तेल लावून ते स्वतः विंचरू शकतो. आय कॅन वॉश अँड ड्राय माय हेअर ऑन माय ओन. मी माझे केस स्वतः धुवू व सुकवू शकतो. यू टेक केअर ऑफ युअर क्लोथ्स. तुम्ही तुमच्या कपड्यांची योग्य काळजी घेता का? आय कॅन इवन वॉश माय ओन क्लोथ्स व्हेन नेसेसरी. आवश्यक तेव्हा मी माझे स्वतःचे कपडेसुद्धा धुवू शकतो.
आय वॉश माय अंडरगार्मेंट्स एव्हरी डे. मी माझे अंतर्वस्त्रे दर दिवशी धुतो. नेक्स्ट, आय डोंट स्टॉक अप यूज्ड अँड सॉइल्ड क्लोथ्स. मी माझे वापरलेले आणि मळलेले कपडे जमा करून ठेवीत नाही. आय पुट देम इन द वॉशिंग बकेट ऑन टाईम. मी ते धुण्याच्या बादलीत वेळेवर ठेवतो. आय ब्रश ऑर स्क्रब द सॉइल पार्ट्स विथ सोप बिफोर आय ॲड देम टू द वॉशिंग पाईप. मी ते धुण्याच्या बादलीत वेळेवर ठेवतोच, परंतु त्याचबरोबर धुण्याच्या कपड्यांच्या ढिगात टाकण्यापूर्वी मी कपड्यांचे मळलेले भाग साबणाने ब्रश करून घासून स्वच्छ करतो. आय कॅन हँग द क्लोथ्स नीटली विदाउट क्रिजेस टू ड्राय ऑन द क्लोथ लाईन. मी कपडे वाळत घालण्याच्या दोरीवर कपडे नीटनेटके म्हणजे चुन्या न पडता सुकण्याकरिता टांगू शकतो. आय कॅन फोल्ड ऑल क्लोथ्स नीटली. मी कपड्यांच्या नीटनेटक्या घड्या घालू शकतो. कॅन यू स्विम. तुम्ही पोहू शकता का. आय कॅन स्विम इन अ स्विमिंग पूल. मी पोहण्याच्या तलावात पोहू शकतो. आय कॅन स्विम इन अ वेल. मी विहिरीत पोहू शकतो. आय एम गोइंग टू लर्न फ्री स्टाईल स्विमिंग इन धिस इयर. यावर्षी मी फ्रीस्टाईल म्हणजे काय, मुक्त शैलीचे पोहणे शिकणार आहे. आता याच कन्व्हर्सेशनच्या खाली एक चित्र दिलेलं आहे. त्याच्यामध्ये एक कुत्रा आणि एक मांजर आहे. तर ते आपापसात बोललेल्या ठिकाणी एका इंटू ब्रॅकेट इंडिकेट केलेलं आहे. हाऊ अबाउट यू. कुत्रा मांजरीला म्हणतो हाऊ अबाउट यू. हाऊ अबाउट यू, तुझ्याविषयी काय, तू कधी शिकणार आहेस. कॅन यू राईड बायसिकल. तुम्ही सायकल चालवू शकता का. आय लर्न टू राईड बायसिकल वेन आय वॉज 8 years old. मी 8 वर्षाचा असतानाच सायकल चालवायला शिकलो. आय एम लर्निंग टू राईड अ बिगर सायकल. मी आता त्याच्यापेक्षा मोठी सायकल चालवायला शिकत आहे. आय एम गोइंग टू लर्न इट इन द वॅकेशन. आणि मी ती सुट्टीच्या दिवसांत चालवायला शिकणार आहे. यू शूड केअर फॉर ॲटलिस्ट वन प्लॅन्ट. तुम्ही निदान एका रोपट्याची काळजी घेतली पाहिजे. माय आंट गिव्ह मी दिस लिटल प्लॅन्ट. माझ्या काकीने हे छोटे रोपटे मला दिले आहे. आय वॉटर इट एव्हरी डे. मी त्याला दर दिवशी म्हणजे दररोज पाणी घालते. आय लूजन द सॉईल अराउंड इट रूट्स फ्रॉम टाईम टू टाईम. मी वेळोवेळी त्याच्या मुळाभोवतालची माती सैल करते. आय ॲड अ लिटल कंपोस्ट टू इट एव्हरी डे 2-3 months. आय ॲड अ लिटल कंपोस्ट टू इट एव्हरी 2-3 months. मी प्रत्येक 2-3 महिन्यांनी त्याला थोडेसे खत घालते. कॅन यू ड्रेस अप फॉर अ स्पेशल ओकेशन ऑन युअर ओन. एखाद्या विशेष प्रसंगी तुम्ही तुमचा पोशाख तुम्ही स्वतः करता का. व्हेन आय वॉज इन स्टँडर्ड 2nd माय फादर हेल्प्ड मी. मी दुसऱ्याच्या वर्गात असताना तेव्हा माझे वडील मला मदत करीत होते. बट नाव आय कॅन ड्रेस अप ऑन माय ओन इवन फॉर अ स्पेशल ओकेशन. परंतु आता माझा पोशाख मी स्वतःच करते, अगदी खास प्रसंगीसुद्धा. कॅन यू कन्वे ॲन ओरल मॅसेज टू समवन करेक्टली. तुम्ही कोणाला तरी तोंडी संदेश म्हणजे त्याला आपण निरोप म्हणतो योग्य प्रकारे कळवू शकतात का. राईट अ रिसंट मॅसेज दॅट यू पास्ड ऑन. तुम्ही अलीकडे पाठवलेला निरोप लिहा. मग ॲट होम घरी, इन स्कूल शाळेमधून, बिटवीन फ्रेंड्स किंवा 2 मित्रांमध्ये. पहा, मी या ठिकाणी तुम्हाला ॲट होम म्हणजेच घरी तोंडी मॅसेज तुम्ही कशाप्रकारे पाठवू शकता मी एक उदाहरणात या ठिकाणी सांगतो. तुम्ही असं सांगू शकतात, शाळेतून घरी यायला आज कार्यक्रमाच्या तालमीमुळे उशीर होईल, किंवा उद्या शाळेमध्ये काही सांस्कृतिक कार्यक्रम असल्यामुळे त्याचा सराव आज ठेवला आहे त्यामुळे मी घरी उशिरा येऊ शकतो. असे घरी तुम्ही मॅसेज तोंडी निरोप देऊ शकता. इन स्कूल, आता शाळेमध्ये जर तुम्हाला मॅसेज द्यायचा असेल तर तुम्ही कशाप्रकारे मॅसेज देऊ शकता. आमच्या कुटुंबाबरोबर घरातील लग्नाला जात असल्यामुळे 2 दिवस शाळेत येऊ शकणार नाही, किंवा त्याच्याऐवजी तुम्ही असा निरोप देऊ शकता.
मी अचानक आजारी पडल्यामुळे येत्या 4 दिवस शाळेमध्ये येऊ शकणार नाही. किंवा तुम्ही याच्या व्यतिरिक्त वेगळा मेसेज देऊ शकता. म्हणजे तुमच्या घरामध्ये कुठलीही इव्हेंट असेल, कार्यक्रम असेल, तर कार्यक्रमाचा मेसेज तुम्ही शाळेमध्ये देऊ शकता. आमच्या घरी म्हणजेच माझ्या बहिणीचं येत्या 2 दिवसामध्ये लग्न असल्यामुळे मी शाळेमध्ये येऊ शकत नाही. तर असे घरी येऊन तुम्ही शाळेमध्ये अनेक प्रकारचे ओरली मेसेज अशा प्रकारे देऊ शकता. बिटवीन फ्रेंड्स, आता 2 मित्रांमध्ये, राघव उद्या संध्याकाळी 7 वाजता माझ्या घरी खेळायला ये. तुम्ही मित्राला खेळण्यासाठी इन्व्हाइट करता, तुम्ही मित्राला त्याचबरोबर अभ्यासासाठी सुद्धा इन्व्हाइट करता. समजा तुम्हाला अभ्यासाला बोलवायचं आहे मित्राला, तर तुम्ही ओरली मॅसेज, संदेश किंवा निरोप कशा प्रकारे करू शकता. राजू उद्या करेक्ट 6 वाजता अभ्यास करण्यासाठी माझ्या घरी ये. किंवा राजू, गोपाल, सुरेश उद्या माझा ठीक 7 वाजता वाढदिवस साजरा करण्याचे ठरलेले आहे, तेव्हा तुम्ही करेक्ट 7:30 वाजता अगदी वेळेमध्ये माझ्या घरी येणे. अशा प्रकारचे मराठीमध्ये निरोप किंवा संदेश तुम्ही देऊ शकता. मस्ट नो हाऊ टू सेव्ह. शिवणकाम कसे करावे हे तुम्हाला माहीत असलेच पाहिजे. आय कॅन थ्रेड अ निडल. मी सुईमध्ये दोरा ओवू शकते. आता या ठिकाणी प्रत्येक वाक्यासंबंधित इमेजेस, चित्रे उजव्या आणि डाव्या दोन्हीही बाजूला दिलेले आहेत. त्या चित्राच्या माध्यमातून तुम्ही त्या वाक्याचा अर्थ अचूकपणे माहिती करून घेऊ शकताल. आय पुट अ नॉट इन द थ्रेड व्हेन आय स्ट्रिंग फ्लावर ऑर बेड्स इन इट. मी दोऱ्यात फुले किंवा मणी ओवते तेव्हा दोऱ्याला गाठ मारते. नॉट म्हणजे गाठ मारते. आय कॅन मेक दीज स्टिचेस, रनिंग स्टिच अँड बॅक स्टिच. मी शिवणकामातील धावते टाके आणि उलटे टाके मारू शकते. आय कॅन ऑल्सो हेम द बॉर्डर. मी कपड्याच्या कडेला दुमड घालू शकते. आय कॅन सेव अप अ टिअर इन माय क्लोथ्स. मी माझे फाटलेले कपडे शिवू शकते. आय कॅन इवन सेव अ बटन. मी बटनसुद्धा शिवू शकते. देर इज अ स्टिच कॉल्ड बटन होल स्टिच. बटनाचा काजाचा टाका नावाचा एक टाका असतो. वन्स आय मेड अ हँडकरचीफ बाय सेविंग द एजेस ऑफ अ स्क्वेअर पीस ऑफ क्लॉथ. एकदा मी कापडाच्या चौरस तुकड्याचे काठ शिवून एक हातरुमाल तयार केला. लव टू हेल्प इन द किचन. मला स्वयंपाकघरात मदत करायला आवडते. मला सुद्धा स्वयंपाकघरात मदत करायला आवडते. तुम्हाला सुद्धा कदाचित स्वयंपाकघरामध्ये मदत करायला आवडत असेल, कारण का स्वयंपाकघरामध्ये मदत केल्यानंतर स्वादिष्ट असे पदार्थ खायला भेटतात. तर कोणते कोणते पदार्थ स्वादिष्ट आहेत हे तुम्हाला माहितीच आहे. सो लेट मी एक्सप्लेन द फॉलोइंग सेंटेन्सेस इन युअर मदर टंग. आय क्लीन ऑर वॉश फ्रूट अँड व्हेजिटेबल्स. मी फळे आणि भाज्या स्वच्छ करतो किंवा धुतो. आय कॅन पील क्युकंबर्स. मी काकड्यांची साले काढतो. आय हेल्प मदर इन क्लिनिंग ग्रेन अँड सिरियल्स. मी धान्य किंवा डाळी साफ करायला आईला मदत करते. आय लाईक सिफ्टिंग ग्रेन्स ऑर फ्लोअर. मला धान्य किंवा पीठ चाळायला आवडते. आय एम गुड ॲट स्लायसिंग, कटिंग ऑर चॉपिंग फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. फळे आणि भाज्यांच्या चकत्या करण्यात, कापण्यात किंवा तुकडे करण्यात मी पटाईत आहे. नेक्स्ट, I love to shell and eat peas and green gram. I can sell beans and peanuts. मला वाटाण्याची आणि हिरव्या हरभऱ्याची टरफले सोलायला आणि खायला आवडते. मी घेवड्याच्या व भुईमुगाच्या शेंगाची टरफले सोलू शकतो. I can prepare a few simple dishes. सलाड, पीनट लड्डू. मी कोशिंबीर, शेंगदाण्याचे लाडू यासारखे थोडे साधे अन्नपदार्थ तयार करू शकतो. इट्स फन टू चर्न अँड ॲट द एंड यू गेट टू बटर मिल्क. रवीने घुसळणे मजेशीर असते आणि अखेरीस तुम्हाला ताक मिळते. इट्स नॉट सो इझी टू मेक अ डव अँड रोल आउट पुरीज चपातीस. पीठ मळणे आणि पुऱ्या किंवा चपात्या लाटणे एवढे सोपे नाही. Do answer the phone politely in Marathi or English and take down a message when necessary. फोनवर मराठी किंवा इंग्रजीमध्ये नम्रपणे उत्तर द्या आणि
आवश्यक असेल तेव्हा दिलेला निरोप संदेश लिहून घ्या किंवा ठेवा. हॅलो आंटी. हॅलो काकी. दिस इज बिट्टू. मी बिट्टू बोलत आहे. मदर इज नॉट ॲट होम. आई घरामध्ये नाही. डू यू हॅव एनी मॅसेज फॉर हर. तिच्यासाठी काही संदेश आहे का. हॅलो अंकल. हॅलो काका. हाऊ आर यू. कसे आहात तुम्ही. आय एम गिविंग द फोन टू ग्रँडपा. मी आजोबांना फोन देत आहे. ओके ठीक आहे तर मग. सी यू. पुन्हा भेटूया. बाय बाय. यू मस्ट लर्न टू बी अ स्मार्ट कंझ्युमर. तुम्ही हुशार ग्राहक व्हायला शिकले पाहिजे. आय ऑलवेज चेक द प्रोडक्ट आय एम बाईंग. मी विकत घेतलेले उत्पादन किंवा वस्तू नेहमी तपासून घेत असतो. आय मेक शुअर दॅट द प्राईस इज राईट. त्याची किंमत बरोबर आहे की नाही याची मी खात्री करून घेतो. आय ऑलवेज पे द राईट अमाऊंट. मी नेहमी योग्य किंमत अदा करतो. आय डू मेंटल अर्थमॅटिक और सिंपल कॅल्क्युलेशन बिफोर आय पे द शॉपकीपर. दुकानदाराला पैसे देण्यापूर्वी मी मनातल्या मनात गणित किंवा साधी आकडेमोड, त्याला आपण हिशोब म्हणतो, तो करतो. दॅट इज वाय. मग त्यामुळे काय होतं, आय एम ॲबल टू कलेक्ट द करेक्ट चेंज. त्यामुळे मी नेमके सुट्टे पैसे परत मिळवू शकतो. आय कॅरी द मनी सेफली अँड केअरफुली. मी पैसे सुरक्षितपणे आणि काळजीपूर्वक घेऊन जातो. आय रिमेंबर टू टेक अ प्रॉपर कंटेनर्स. मी वस्तू आणण्याकरता असलेले योग्य भांडे किंवा पिशवी इत्यादी घ्यायची लक्षात ठेवतो. आय अवॉइड प्लास्टिक बॅग्स. मी प्लास्टिकच्या पिशव्या टाळतो.